आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाला शिवसैनिकांनी 2 वर्षांपूर्वी भरभरून प्रतिसाद दिला होता। आता याच चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे। येत्या 9 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता। मात्र राज्यातील पावसाची स्थिती पाहता आता या चित्रपटाचं प्रदर्शन थेट 27 सप्टेंबरला केलं जाणार आहे। त्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत। त्याचं प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका। चित्रपटाचं लांबणीवर पडलेलं हे प्रदर्शन आणि आगामी विधानसभेची निवडणूक ह्याचा एकमेकांशी काही संबंध आहे का अशी चर्चा आता रंगू लागली आणि त्याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। नमस्कार, मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड आणि धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागाची निर्मिती ही शिंदे यांच्या व्यापक राजकीय रणनीतीचा भाग होती का, हा प्रश्न आजही चर्चेत आहे। त्याबद्दल आजही राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना पाहायला मिळते। शिवसेना आणि ठाणे यांचे राजकीय समीकरण हे गेल्या अनेक दशकांपासूनचं आहे। एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु म्हणजे आनंद दिघे। एकनाथ शिंदे यांना खऱ्या अर्थाने ठाणे जिल्हा दाखवला तो आनंद दिघे यांनी आणि त्यानंतरच एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या महायुतीला फारसं यश मिळालेलं नाही। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मोठी चुरस रंगणार हे निश्चितच आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांपैकी सरस कोण ठरणार याची उत्सुकता आजही कायम आहे। मुंबई, ठाणे आणि कोकण या पट्ट्यांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा सामना होणार हे देखील तितकंच खरं आहे। ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि ह्याच ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर म्हणजेच शिवसेनेतील त्यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना फटका बसला होता। त्यामुळे आगामी विधानसभेत ठाणे जिल्ह्यातील 18 जागांवरती विजय मिळवणं हे उद्धव ठाकरेंपुढील मोठं आव्हान असणार आहे। ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागांवरती शिंदेचे उमेदवार विजयी झाले होते। त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेतही करण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे आहेत। त्यामुळे ठाणे आणि एकनाथ शिंदे हे समीकरण पाहता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती प्रदर्शित होणारा धर्मवीर 2 हा चित्रपट एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार किंवा फायद्याचा ठरणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली। धर्मवीर 2 हा चित्रपट कधी प्रदर्शित केला जाईल याबाबतची आखणी शिंदेंच्या गोटात खूप आधीपासूनच सुरू होती अशी चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीच्या आधी चित्रपट प्रदर्शित केला जाईल अशी चर्चा होती। मात्र आता विधानसभेच्या तोंडावरती चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे। लोकसभेच्या नंतर चित्रपटाचा टीजर आणि प्रदर्शनाची मांडणी अगदी थाटात करण्यात आली। सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार या सोहळ्यासाठी उपस्थित होते। त्यावेळी 9 ऑगस्ट ही तारीख जाहीर करण्यात आली होती। मात्र पावसाळ्याची स्थिती पाहता 27 सप्टेंबर पर्यंत प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली। धर्मवीर चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यामागे लांबणीवर पडलेलं हे निवडणुकीचं कारणही चर्चेत आहे। त्यामुळे आगामी विधानसभेच्या तोंडावर प्रदर्शित होणारा धर्मवीर 2 हा चित्रपट कोणाच्या फायद्याचा ठरणार हे आता आगामी काळातच स्पष्ट होईल। याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।